23 सप्टेंबर 2023 ला नागपूर शहरामध्ये जो महापूर आला त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याची भीती आता नागपूरकरांना वाटायला लागलेली आहे। कारण गेल्या वर्षी ढगफुटी सदृश अंबाझरी तलावातील ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याच्या प्रवाहाला जो पूल अडथळा ठरला होता तो पाडून आता नव्यानं उंच पूल बांधण्याचं काम प्रशासनानं ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच सुरू केलंय। बांधकाम काळात महापूर येऊ नये यासाठी प्रशासनानं तलावातला पाणीसाठा कमी केला, मात्र तरीही दुर्दैवानं परत ढगफुटी सदृश पाऊस झाला तर काय हा प्रश्न नागपूरकर प्रशासनाला विचारतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। अंबाझरी तलावाचा ओव्हरफ्लो जो नाग नदीमध्ये येतो ते जर हे दृश्य बघितलं तर साधारण 9 मीटरची इथे नागमध्ये झालेली आहे आणि ओव्हरफ्लोनुसार साधारण ते 17 मीटर रुंदी या ओव्हरफ्लोची नागनदीची असायला पाहिजे। पण इथे आधी जे क्रेझी कॅसल होतं त्यांनी हे पूर्णतः अतिक्रमण केलेलं आहे। सध्या नागपूर मेट्रोकडे या संपूर्ण परिसराचा ताबा आहे आणि जर का तुम्ही बघितलं तर नागपूर मेट्रोने देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट केलेलं आहे। मात्र हे संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये गेल्यामुळे सध्या हे इथलं डेव्हलपमेंट थांबलेलं आहे। इथे ज्या प्रकारे हे अतिक्रमण झालं हे अतिक्रमण देखील नागपूरच्या महापुराला कारणीभूत आहे असं पूरग्रस्तांचं म्हणणं आहे। आपण खोरगड सरांना विचारूया। हे जे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी साधारण ओव्हरफ्लोचा जो व्हेलॉसिटी असेल त्यासाठी किती तर मीटरची रुंदी हवी? चॅनलचा आपण जर तो पूल जुना पूल पाहिला जो आता काम चालू आहे तोडायचं त्याचं डायरेक्शन हे स्क्यू वाटते तुम्हाला आणि हा जो चॅनल आहे हा छोटा करून किनाऱ्याने वळवलेला आहे। हे या क्रेझी कॅसलच्या वेळेस झालेलं आहे असं आमचं मत आहे। आता याला किती रिक्वायरमेंट आहे सध्या आता त्यांच्या डिझाईनप्रमाणे किंवा त्यांनी जो रिपोर्ट केलेला डिझाईनचा त्याच्याप्रमाणे त्यांना 60 to 63 स्क्वेअर मीटरचा एरिया लागतो। त्याच्यासाठी 17 मीटर किंवा 18 मीटर ते 3 ते 3.5 मीटर डेप्थ त्यांना आवश्यक आहे। नागपूर महानगरपालिका असेल किंवा NIT असेल यांचं देखील लक्ष नव्हतं। आता इथे दुरुस्तीचं काम सुरू आहे। इमारतीची म्हणजे नागनदीची सुरक्षा भिंत आहे त्याचं रुंदीकरण करणं सुरू आहे। नदीपात्राचं रुंदीकरण खोलीकरण करणं सुरू आहे। पण महत्त्वाचा प्रश्न की हे पुरेसं आहे का हाच प्रश्न या ठिकाणी पूरग्रस्तांकडून विचारला जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।